छोटी मोठी भूक असू दे किंवा नाश्ता यासाठी बनवा मॅक्रोनी पास्ता रेसिपी. नमस्कार मंडळी, कुक विथ मीनामध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे मीना आणि मी बनवणार आहे मॅक्रोनी पास्ता. तर तुम्ही बघू शकता अर्धा किलोचं मी हे पॅकेट घेतलेलं आहे. हे बघा, मी हा स्प्रिंग पास्ता घेतलेला आहे. तर ह्यासाठी मी गॅसवर आधी पाणी उकळायला ठेवणार आहे. जेवढा आपण मॅक्रोनी पास्ता घेतला आहे त्याच्या डबल आपल्याला पाणी घ्यायचं आहे. तर मी पाणी हे गॅसवर उकळायला ठेवलेलं आहे. पाण्याला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण पाण्यामध्ये स्प्रिंग पास्ता घालूया. लगेचच पळीने हलवून घेऊया, म्हणजे पास्ता एकमेकाला चिकटणार नाही. आता यामध्ये आपण 1 चमचा मीठ घालूया. पळीने मीठ मिक्स करून घेऊया. हे बघा, आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही बघू शकता याला उकळी आलेली आहे. लगेचच गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता पास्ता हा छान उकडलेला आहे. हे बघा, आपण चिमटून बघू शकतो उकडलाय की नाही ते. आता हा छान उकडलेला पास्ता आपण चाळणीमध्ये निथळून घेऊया. आता हा उकडलेला पास्ता एकमेकाला चिकटू शकतो, यासाठी आपल्याला याच्यावर पाणी घालायचं आहे. नॉर्मल टेम्परेचरचं पाणी आहे. हे बघा, छान सुटसुटीत झालेला आहे पास्ता. यासाठी मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे. कढईमध्ये अर्धी वाटीपेक्षा कमी असं तेल घालायचं आहे. तुम्ही बघू शकता मी हे अर्धी वाटीपेक्षा कमी तेल घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचा आहे 1 लसणाचा गड्डा बारीक असा चिरून कट केलेला. हा घालूया आपण तेलामध्ये. तर हा भाजून घेऊया. छान लालसर होईपर्यंत आपण याला भाजून घेऊया. गॅस मी बारीक केलेला आहे. आता यामध्ये घालायचे आहेत 3 कांदे, बारीक कट केलेले कांदे आहेत हे. तर हे देखील आपण भाजून घेऊया. खूप वेळ भाजायचं नाही, अगदी 2-4 मिनिटच भाजायचं आहे. आता यामध्ये घालूया 2 ते 3 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. ह्या घालूया ह्याच्यामध्ये. अगदी 2 मिनिटं अशा भाजून घ्यायचे. आता यामध्ये घालूया 2 शिमला मिर्च. या बारीक चिरून घेतलेल्या आहेत. या देखील छान भाजून घ्यायच्या. अगदी 2 ते 3 मिनिटं. मिरची ही भाजून झालेली आहे. आता यामध्ये घालूया कोबीज. याचे मी उभे काप केलेले आहेत. हे घालूया याच्यामध्ये. आता कोबीज देखील आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. कोबीज भाजून झालेला आहे. आता यामध्ये आपण 2 चमचे ग्रीन चिली सॉस घालायचा आहे. सोया सॉस घालूया 1 चमचा. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो सॉस 2 ते 3 चमचे. तर हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता. तर मी इथे 2 ते 3 चमचे घातलेले आहे. आता याच्यामध्ये घालूया मॅगी मसाला. जो मॅगीचा सब्जी मसाला येतोय ना, तो घालूया. हा छान मिक्स करून घेऊया. आता बाजूलाच मी एक वाटी घेतलेली आहे. वाटीमध्ये आपल्याला 2 चमचे कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. तर मी याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. हे छान मिक्स करून घेऊया, म्हणजे गुठळ्या न राहता व्यवस्थित याचं पाणी तयार करून घ्यायचं आहे. आणि हे पाणी आपल्याला या साहित्यामध्ये घालायचं आहे. छान चटचट असं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण हे लगेचच दाटपणा येतो याला. यामध्ये घालूया 1 चमचा मीठ. ह्याच्यामध्ये घालूया कोथिंबीर. कोथिंबीर आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची आहे. आता याच्यामध्ये घालूया स्प्रिंग पास्ता, म्हणजेच मॅक्रोनी घातलेली आहे मी. तर छान मिक्स करून घेऊया. जर तुम्ही मॅक्रोनी खूप वेळ आधी पाण्यातून काढून ठेवली असेल आणि ती घट्ट झाली असेल, तर त्याच्यावर पुन्हा एकदा गार पाणी मारून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यावरील घट्टपणा
चिकटपणा कमी होईल आणि तो सुटसुटीत होईल. यासाठी आपल्याला आधी ही प्रोसिजर करून घ्यायची आहे. त्यानंतर हे कढईत घालून घ्यायचं आहे. तर तुम्ही करून बघा. अगदी छान आणि सुटसुटीत असा पास्ता तयार होतो. गॅस मोठा करून आपल्याला हा पास्ता असा भाजून घ्यायचा आहे. पटपट असा भाजून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटांनी आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तुम्ही बघू शकता पास्ता हा तयारच आहे. हे बघा. तर गॅस बंद करूया. तुम्ही बघू शकता पास्ता तयार आहे आणि पास्ता आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता घरच्या घरी अगदी भरपूर असा पास्ता तयार होतो. तर तुम्ही बघू शकता लहानांचा मोठ्यांचा सगळ्यांचा आवडता छान असा पास्ता तयार आहे. हे बघा. तर रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत मस्त खा आणि खुश राहा. रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.